योद्धा न्यूज मराठी। मुख्यमंत्री देणार का समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना न्याय? 57 दिवसांपासून आझाद मैदानावर लढा सुरूच। मुंबई गेल्या 2 दशकांपासून अविरत सेवा बजावूनही हक्काच्या शासकीय सेवेपासून वंचित राहिलेले समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचारी आज 57व्या दिवशीही मुंबईतील आझाद मैदानावर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। 9 मार्च पासून सुरू झालेले हे बेमुदत उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन आता निर्णायक वळणावर पोहोचले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या या लाडक्या भावांसाठी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। 25 वर्षांची सेवा तरीही पदरी निराशा। सन 2001 मध्ये सुरू झालेल्या समग्र शिक्षा अभियानात विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखापाल, इंजिनियर आणि समन्वयक अशा विविध पदांवर कंत्राटी तत्वावर कर्मचारी भरले गेले। अवघ्या 6 महिन्यांच्या करारावर रुजू झालेले हे 3387 कर्मचारी आज 20 ते 25 वर्षांनंतरही त्याच अनिश्चिततेच्या गर्तेत आहेत। धक्कादायक वास्तव म्हणजे या प्रदीर्घ सेवा काळात तब्बल 257 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, मात्र त्यांच्या पदरी कायम होण्याचे सुख लाभले नाही। आंदोलनाची दाहकता आणि चिमुकल्यांचा सहभाग। आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाचे स्वरूप अत्यंत हृदयद्रावक आहे। आपल्या आईवडिलांना न्याय मिळावा, त्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी अनेक लहान मुलेही या रणरणत्या उन्हात आंदोलनात सहभागी झाली आहेत। आंदोलकांनी कधी स्वतःच्या रक्तानं पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे स्वेच्छा मरणाची मागणी केली, तर कधी रस्ता रोको आणि थाळीनाद करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आम्ही सकारात्मक शब्दांच्या आशेवर 20 वर्ष घालवली। आता केवळ आश्वासन नको, तर शासन निर्णय GR हवाय। आंदोलक कर्मचारी सत्ताधारी नेत्यांच्या आश्वासनांचा विसर। विरोधी पक्षात असताना सध्याच्या सत्ताधारी नेत्यांनीच या आंदोलनाचे नेतृत्व केले होते। 2012 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये कायम करू असे आश्वासन दिले होते। 2025च्या हिवाळी अधिवेशनात खुद्द मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडताना ठोस आश्वासन दिले होते, मात्र 57 दिवस उलटूनही मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यानं अद्याप आंदोलक कर्मचाऱ्यांची साधी विचारपूस करण्यासाठी आझाद मैदानावर पाऊल ठेवलेले नाही। याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रमुख मागण्या आणि सद्यस्थिती: सेवेत सामावून घेणे, उर्वरित 3387 कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने शासन सेवेत कायम करावे। समान न्याय: दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2024 मध्ये कायम केले, त्याच धर्तीवर इतर पदांवरील कर्मचाऱ्यांनाही न्याय द्यावा। समितीचा अहवाल: माजी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीचा सकारात्मक शेरा अंमलात आणावा। आज सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी आंदोलनाचा 57वा दिवस उजाडलाय। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना राबवणाऱ्या या सरकारनं आपल्या या कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या झोळीत न्यायाचे दान टाकावे अशी आर्त साद सध्या आझाद मैदानावरून दिली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूजचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी।